फडणवीसांनी दिल्लीला जावं म्हणून लोक देव पाण्यात घालून बसले, तसं संजय राऊतांनी म्हटलंय। मोदींना उत्तम कॅबिनेट बनवायचे आहे, त्यांना फडणवीसांची गरज आहे, दिल्लीत या असं कालही मोदींनी फडणवीसांना सांगितलं असेल, असंही संजय राऊत पुढे म्हणाले। तर फडणवीस मोदींना भेटतात तसं काही लोक शहांना भेटतात। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंनाही अप्रत्यक्ष टोला लगावला। प्रधानमंत्र्यांनी काल त्यांना एकदा परत सांगितलं की मानसिकता तयार करा दिल्लीत येण्याची, कारण दिल्लीमधलं जे कॅबिनेट आहे अत्यंत कमकुवत आहे आणि प्रधानमंत्री वारंवार आता ज्या काही गोष्टी करू इच्छित आहेत जंतर मंतरच्या प्रकरणानंतर त्यांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता आहे असं ते सांगतात, त्यांच्या सहकार्यांना सांगतात। आणि काल सुद्धा 100% त्यांनी देवेंद्रजींना सांगितलेलं असणार, मग ते रिकामटेकडे आहेत का? देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीत जातील। तुमचे आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावं यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहेत। देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात तसे काही लोक अमित शहांना भेटतात जाऊन सारखे। आता त्यांना तुम्ही दिल्लीत घेताय, आता तरी माझं करा, हे मला माहिती आहे। यांच्यापेक्षा दिल्ली मला जास्त माहिती आहे कुठे काय आहे ते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या चर्चांवर आता अमृता फडणवीसांनी त्यांची भूमिका मांडली आहे। देवेंद्रजी हे नागपूरचे आणि महाराष्ट्राचे सेवक आहेत, त्यांना महाराष्ट्रातच काम करू द्या, सेवा करू द्या, त्यांना दिल्लीत का पाठवताय? महाराष्ट्राची जबाबदारी ही सर्वात मोठी आहे आणि महाराष्ट्र हे देशातील लीडिंग स्टेट आहे, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनीही दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य केलंय। मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात। मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या। ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या। त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा। महाराष्ट्र इज द मोस्ट यील्डिंग स्टेट फॉर द कंट्री और इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है, इसकी मुझे खुशी है और मुझे लगता है यहाँ उन्होंने कार्यरत रहना चाहिए।